चला मॅचला सुरुवात करू द्या इकडे. अच्छा नक्कीच आर्यनला आता तुम्ही इनॅक्शन मध्ये पाहू शकाल. चेतन दादा धुळे यांनी आर्यनला आता मैदानाच्या आतमध्ये स्थान दिले. कारण प्रत्येक लीग म्हटलं तर प्रत्येक खेळाडूला संधी मिळणं गरजेचं आहे. श्रीशिव देखील आतमध्ये आणि कदाचित आता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये डोलू बोलू ही जोडी पाहायला मिळणार आहे. सगळ्यात शेवटी या दोन खेळाडूंवरती बोली लागली आणि कॅच जर आर्यनने आणि श्रीशिवने पकडली तर अशोक धुळे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. बघा आता भरपूर पारितोषिकांचा वर्षाव केला जाईल. चला जास्त टीम मीटिंग चेतन धुळे आपण आपल्या संघाशी करू नका. तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. या चेतन धुळे आपण तुम्हाला 2,000 रुपयाची पॅनल्टी लागेल. या पाच षटकांची मॅच आहे आणि 5 षटकांमध्ये लक्षात असू द्या लीग स्टेजमध्ये सर्व खेळाडूंना जे संघ पराभूत जरी झाले असतील बोलाशेड बॉईज तरी आपले सर्व खेळाडू या ठिकाणी पाहिजेत. कारण नेक्स्ट मॅच तुम्हाला लीग स्टेजमध्ये शेवटचा सामना देखील खेळायचे हे लक्षात असू द्या. कल्पेश धुळे, सचिन धुळे त्यांचा संपूर्ण स्क्वॉड ना. अच्छा आज 4 संघांमधून सर्वाधिक मोठा संघ म्हणून श्रीशिव 11 कारण श्रीशिव 11 मध्ये आपण पाहिलं तर कारण 19 खेळाडू आहेत तब्बल. आरोज आहे चला आरोज आहे उत्तम धुळे यांच्या सोबत येतो. ड्रिंक्सचा आनंद घेतो. कोल्ड ड्रिंक्सचा मॅचला सुरुवात होते. जाऊया मॅचच्या दिशेने 5 षटकांची मॅच आणि आता लगेचच आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. मॅच इज ऑन. सामन्याला होते सुरुवात. महेंद्र धुळे षटक क्रमांक पहिले स्ट्राईक एंडला निरंकार धुळे. पहिलाच बॉल व्हेरी फर्स्ट बॉल महेंद्र धुळेचा आपण पाहतो. चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेर येतोय आउटसाइड द लेग स्टंप. एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला याच क्रीडानगरीमध्ये जयेश धुळे यांच्या माध्यमातून हृदेश पाटील यांच्या माध्यमातून शहर प्रमुख चषक एक मोठी स्पर्धा याच क्रीडानगरीमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि क्रीडांगणाची पाहणी करत असताना आमचे जेडी की 1 ते 1.5 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक असणारी स्पर्धा तुमच्या भेटीला जरूर येईल. डे नाईट फॉर्मॅटमध्ये ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न आणि भन्नाट वेग आपण पाहतो. बॉडीला स्पर्श झाला. महेंद्र धुळेची स्ट्रॉंग अपील कदाचित पंचांना देखील संभ्रमात टाकत असते. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर पंच आमचे सनी भोईर गेले कित्येक गावचे पाणी पिलेले हे पंच आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण महाराष्ट्रभर सातत्याने भ्रमण करत असतात. संपूर्ण महाराष्ट्रात सर्व ऑफिशियल पंचांचा दौरा असो. दुसऱ्या बाजूला आमचे स्क्वेअरलेगचे पंच विशाल पाटील जे MCA पास आहेत. अगदी मुंबई क्रिकेट अकॅडमीमध्ये असोसिएशनमधून परीक्षा पास होऊन आलेले हे आमचे ऑफिशियल पंच आहेत. यावेळेस लाईन चांगली आहे. भन्नाट बैक अप्रतिम स्पेल आपल्याला पाहायला मिळेल. महेंद्र धुळे पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात परंतु पंच आमचे तटस्थ आहेत.
कारण अनुभवी पंच असले ना तर कोणत्याही दबावाला बळी पडत नाही आहेत. पहिला चेंडू जणू काही स्क्वेअर आला आणि त्यानंतर अप्रतिम 2 चेंडू टाकण्यात आले ते निरंकार सुभाष धुळे यांच्या विरोधात. महेंद्र भगवान धुळे यांना तुम्ही पाहत आहेत बॉलिंग ट्रॅकवरती, ज्यांच्या नावानं जयहनुमान क्रीडा मंडळ जोबेली हा संघ ओळखला जातो. दुसऱ्या बाजूला करण धुळे, असे 2 दिग्गज खेळाडू या संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आज महेंद्र धुळे तर उद्या तुम्हाला करण धुळेचा संघ देखील पाहायला मिळेल. विवेक गायकवाड, अजय धुळे, रोशन धुळे यांचा संघ तुम्ही पाहणार आहात. उद्या मात्र खरी कसोटी असणारे कोणता संघ आणि कोणत्या संघाचा खेळाडू आपल्या संघाला घेऊन पुढे सरकेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. 4 संघांमधून 2 खेळाडूंना मात्र माघारी परतावं लागेल. 2 खेळाडू आपल्या विजयाची पताका या क्रीडानगरीमध्ये मिरवतील. परंतु ते 2 खेळाडू कोणते असतील, करण धुळे, विवेक गायकवाड, अजय धुळे की रोशन धुळे हे देखील पाहणं गरजेचं आहे. क्रिकेट मित्रांनो जर तरला महत्त्व नाही आहे. क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं हे अचूक ठरत असतं, चुकीचं ठरत असतं. आणि आता यावेळेस आपण पाहतो ऑन साईडला आडव्या बॅटने फटका खेचलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक सज्ज रोहित माळी चेंडूला गॅदर करेपर्यंत मात्र 2 धावांचा अवधी या दरम्यान होता. तो बॅटिंग करणारी टीम प्रज्ञेश 11 या संघाकडे. दोन्ही संघाचा विचार केला तर 1-1 मॅच दोन्ही संघाने जिंकलेली आहे. ते 2 संघ आता आमने सामने आपण पाहतोय. 1-1 सामना कदाचित आपण पाहिलं तर एक सामना श्रेष्ठी 11 या संघाने गमावलाय. कुठेतरी मागच्या विजयामध्ये त्याने पराभवाचा वचपा काढला आणि आता महेंद्र धुळेची सेना सज्ज झाली आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू एस्टनवरती आदळलाय. म्हटलं जातं ना घराचं मागचं दार जर उघडं ठेवलं तर चोरी होणारच आणि फलंदाजा ठिकाणी बाद होतोय. निरंकार सुभाष धुळे बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का क्रमांक पहिला, फलंदाज बाद. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं चालू आहे महेंद्रचा आणि महेंद्रच्या विरोधात बिगिट करण्याचा प्रयत्न होता निरंकारचा. या अगोदरचा फटका चांगला त्याने एक्झिक्यूट केला, त्यानंतर सरळ यष्टांवरती आदळला. षटक क्रमांक पहिलं चालू असताना धाव फलकावरती आहे. फक्त 3 धावा आहेत. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं तुम्ही पाहत आहेत. अत्यंत सुंदर स्पर्धा जयहनुमान क्रीडा मंडळ जोबेली गाव, ग्रामस्थ मंडळ जोबेली गाव आयोजित ही स्पर्धा जोबेली प्रीमियर लीग 3ऱ्या पर्वामध्ये सलग 2 वर्षे स्पर्धा पण पाहिली आणि 3ऱ्या वर्षामध्ये ही स्पर्धा अतिशय आनंदात, मोठ्या उत्साहानं, मोठ्या जोमानं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या क्रीडानगरीमध्ये. भालचंद्र माळी जे रिक्षा चालक मालक जोबेलीचे उपाध्यक्ष संघटनेचे, यांचं आगमन झालंय. सुरेश धुळे यांना विनंती या मंचावरती. षटक क्रमांक महेंद्रचा पहिले काही षटकातील चेंडू शिल्लक करण धुळे माचा आनंद घेत आहेत. मन मुराद आनंद लुटत असताना आमचे सर्व प्रेक्षक आपण पाहतोय. यावेळेस ड्राईव्ह करत असताना बॉल चालला मिड ऑफ वरून लॉंग ऑफ कडे. राकेश शिरमाळीला तुम्ही पाहताय चेंडू उचलतील, फेकतील. या दरम्यान 2 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. चेतन गजानन धुळे यांना देखील विनंती आपण या मंचावरती. आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत. त्यांना माहिती आहे संघाच्या बाजूनं ते खंबीरपणे उभे आहेत. याच दरम्यान आमचे मनोहर कचरू धुळे यांनाही विनंती, आपलंही सहर्ष मनपूर्वक स्वागत. सर्वांना विनंती आहे जोबेली करवई माणकिवली आणि जोबेली पाडा गावातील जे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत, आपण या आपली जागा आमच्या मनामध्ये आणि आमच्या अतिथी कक्षामध्ये. पहिले षटक कंप्लीट झालं. महेंद्र धुळेला आपण पाहिलं, पहिलं स्पेल त्याचा राहिला आणि पहिल्या स्पेलमध्ये धाव फलकावरती भारत धुळे आम्हाला माहिती देतील. 1 बाद 5 धाव फलकावरती आहेत. श्रीशी 11 संघ नक्कीच आपण पाहतो त्याने एक विजय संपादित केला. दुसऱ्या बाजूला प्रज्ञेश 11 याही संघाने एक विजय संपादित केला आणि आता दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये असणारे हे 2 संघ आपण पाहणार आहोत. कोणता संघ 2 सामने जिंकेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थाने डू ऑर डायची मॅच आता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. सलग 3 सामने जिंकणारा संघ आजच्या दिवसामधील गुणतालिकेवरती अव्वल असेल. आखो टप्प्याचा बॉल ऑन साईडला वळवलाय. पुल करत असताना आपण पाहतोय पुलचा फटका होता संजयचा, परंतु इथे एक सिंगल धाव एकवटली गेली आहे. संदेश मसने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मागच्या मॅचमध्ये संदेश जेव्हा दाखल झाला तेव्हा भरधाव
बक्षिसांचा वर्षाव त्याच्यावरती करण्यात आला, परंतु आता संत सुरुवात, संत वाहते इंद्राणी या पद्धतीने सुरुवात केली आहे ती प्रज्ञेश 11 या संघाने. षटक क्रमांक 2 चालू आहे. P2 मध्ये आपण आहोत. गोलंदाज विश्वनाथला तुम्ही पाहतायत. अगदी फिरकीचे आक्रमण, वेगवेगळ्या पद्धतीने चेंडू टाकण्याची किमया या गोलंदाजाकडे, आणि तोच यावेळेस आपण पाहतो त्याच्या विरोधात फटका खेचलाय. राकेश शिरमाळी प्रयत्न करतात, परंतु आउटफील्ड फास्ट आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चाललाय सीमा पार. धावा इथे देऊ जाईल संदेश मसनीला, आणि प्रज्ञेश 11 संघाला या 4 धावा इथे येतात. आणि आता या इनिंगचा हा पहिला चौकार संदेश मसनीच्या बाटमधून आलाय. धाबा धाव फलकावरती आपण जर पाहिलं तर आता वेगाने पुढे सरकतात. धाबा इथून बनवावं लागतील. 5 षटकामध्ये एक वेगळी स्ट्रॅटर्जी इथे मात्र आखली जाईल, कारण जो संघ पॉईंट टेबलवरती जो अव्वल स्थानावरती असेल तो मात्र क्वालिफाय होईल. त्याच्या खालोखाल आपण जर पाहिलं तर जर 2 संघ समान गुणांवरती असेल तर तिथे एक सामना होईल. ती अतितडीची लढत असेल, डू ऑर डायची मॅच, आणि तिथे मात्र नॉकआउट मॅचेसमधून तो संघ जो पराभूत होईल तिथे मात्र श्रीशिवला तुम्ही पाहिलं कदाचित मी तर म्हणेन फुटवरचा वापर नव्हता, जागेवरून चेंडू अडवण्याचा प्रयत्न श्रीशिवचा. काय मुवमेंट होती त्याची, अगदी मी तर म्हणेन फक्त एकच पाय त्याने उचलला. त्याला असं वाटेल की सहजतेने हा चेंडू आपण अडवू शकू, परंतु तसं नाही आहे मित्रांनो. क्रिकेट हा खेळ इथे मात्र शक्तीचा आणि युक्तीचा असतो. आज दरम्यान आमचे प्रेसित धुळे आणि हर्षद धुळे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. श्री गणेश ब्रॉडबँड सर्व्हिस इंटरनेटची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून. याच दरम्यान शिवसाई एंटरप्राइजेसचे आमचे गणेश शेठ धुळे यांचं या ठिकाणी आगमन होते. आपलंही सहर्ष मनपूर्वक स्वागत. आज खऱ्या अर्थाने श्री शिवने जर झेल टिपला तर अशोक धुळे यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ओर द विकेट, इथे लाईन चांगली आहे. हा बॉल विश्वनाथचा अप्रतिम पाहायला मिळाला. मेरिटनुसार गोलंदाजी करत असताना विश्वनाथ देखील अत्यंत सुंदर गोलंदाजी करत असतो. एक कसलेला खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. मोठमोठ्या खेळाडूंना मात्र अचंबित करणारी गोलंदाजी त्याच्याकडे आहे. ऑन साईडला पण पाहतोय पुन्हा एकदा पुलचा फटका अत्यंत चांगला होता. बॉल चालला स्कोर ऑफ द विकेट. जणू काय स्क्वेलिकच्या डोक्यावरून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे संजय धुळेच्या बाडमधून आलेला आणखीन एक दर्जेदार BSNL चौकार. चला आर्यन, जय श्रीराम. आर्यन चालला आतमध्ये. ही त्याची ग्रँड एंट्री आहे. सबस्टिट्यूट खेळाडू आतमध्ये दाखल होतोय आर्यन धुळे. आज षटकार आला आणि षटकाराने 23 धावा. पहिल्या षटकामध्ये केवळ 5 होत्या. या षटकामध्ये विश्वनाथच्या विरोधात 18 आल्या. म्हणजे कदाचित मी तर म्हणेन काही प्रेक्षक म्हणत असेल की मागच्या मॅचचा महेंद्र धुळे हा विश्वनाथच्या आतमध्ये शिरला की काय. हा देखील मोठा प्रश्न आहे. 18 धावा त्याने खर्च केला आणि 23 धावा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गणेश शेठ धुळे एक नामांकित उद्योजक आहेत. शिवसाई एंटरप्राइजेस आहे. त्याच्या वतीनं भरपूर साऱ्या शुभेच्छा या दोन्ही संघाला, संपूर्ण स्पर्धेला, आणि भरभरून प्रेम करणारं ते व्यक्तिमत्व आहे. जे हनुमान जोवेली संघ जेव्हा विजयी झाला बोरदुल नाईट टुर्नामेंटमध्ये तेव्हा त्याने जेजुरी दर्शन संपूर्ण संघाला घडवलं. आणि कदाचित आता काही जे खेळाडू निवडले जातील गोव्या ट्रिपसाठी त्याची पाहणी या ठिकाणी गणेश शेठ करत असताना मोजकेच खेळाडू असतील त्यांच्यासाठी फॉर्मची व्यवस्था आहे. जे गोव्याला जातील त्यांचे फॉर्म आपण प्रथम फिलअप करणार आहोत. त्यांनी अशी माहिती दिलेली आम्हाला. गोपाल शेठ इरमाळी हे देखील माच आनंद घेतात. त्यांचं आगमन झालंय. सहर्ष मनपूर्वक स्वागत. इथे बाटची कडा पाठीमागे चालला. फटक्यासाठी जागा बनवली आहे. रूम तर क्रिएट केलाय, परंतु पाहावं लागेल शेवटच्या क्षणाला बॉल अडवण्यात आलाय. राकेश शिरमाळी जो मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता, ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीचा तो ऑफिशियल कॅमेरामॅन देखील, ऑफिशियल अपडेटर देखील आहे. राकेश शिरमाळी हे नाव देखील कसं विसरून चालेल.
याही खेळाडूचं कौतुक व्हायला हरकत नाही आहे. मागच्या मॅचचा मानादमाचा हिरो तो राहिलाय आणि आता त्याच्या खांद्यावरती महेंद्र धुळेने जबाबदारी दिली आहे या तिसऱ्या षटकाची. त्याला माहिती आहे आता मात्र इथून विकेट घ्यावी लागेल, डाबाला खिंडार पाडावा लागेल, कारण सेकंड ओव्हरमध्ये आल्या तब्बल 18 धावा. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, विश्वनाथ धुळे डाऊन दी बॉल, लॉंग ऑफला टिपला जाईल सेल, फलंदाज फेल, 1 4 विकेट डाऊन. धक्का क्रमांक दुसरा, प्रज्ञेश 11 टीमला फलंदाज बाद. आपला मोठ्याला मागे ठेवला जातो आणि बारक्याचा आधी लगीन केलं जातं. अशी कित्येक गावामध्ये ही प्रथा आहे आणि सातत्याने हे चित्र आपण पाहिले बऱ्याचदा. हरकत नाही आहे, तुम्ही देखील एक चांगला संदेश देता अशा माध्यमातून की अगोदर मोठ्याला आणि नंतर बारक्याला हातात धरा. षटक क्रमांक आपण पाहतो तिसरं चालू आहे, प्रगती पथावरती आहे. षटक क्रमांक 3 चालू आहे. राकेश इरमाळीला आपण पाहतोय. राकेश इरमाळीला महेंद्र धुळेने का बोलवलं षटक क्रमांक 3 मध्ये? त्याला विकेट घेण्याची ताकद या गोलंदाजाकडे आहे. मागच्या मॅचमध्ये देखील त्याने 3 विकेट संपादित केले प्रमोद वारगडेसाठी, परंतु त्याला वेगाने वेगाने प्रत्युत्तर देत असताना आपण पाहतोय काय फटका एक्झिक्यूट केलाय. जणू काय मागचा पाय प्रमोदने वाकवला आणि राकेश इरमाळीला षटकार दाखवला. बॉल सीमा पार, षटकार. दाखवलाय. षटक क्रमांक 3 चालू आहे. भारत धुळे आता पंचांच्या भूमिकेत होते आणि आता लगेचच आज स्कोररच्या भूमिकेत, म्हणजे कमी तिथे आम्ही आमचे भारत धुळे तुम्हाला उद्या खेळाडूच्या भूमिकेत पाहायला मिळतील. आमचे ज्युनियर कृष्णा सातपुते अजय धुळेला तुम्ही पाहणार आहात उद्या. संघाची धावसंख्या 31 धावा पर्यंत पोहोचलाय आणि मला वाटतं एक धाव ऍड होईल एक्स्ट्राची, म्हणजे 32 धावा अद्यापपर्यंत प्रज्ञेश 11 संघाच्या. एका बाजूला संदीप किशोर धुळे, रोशन किशोर धुळे, तर दुसऱ्या बाजूला मंगेश विनायक धुळे साहेब, गणेश विनायक धुळे साहेब यांचा संघ तुम्ही पाहताय. श्री शिव 11, प्रज्ञेश 11 या 2 टीममध्ये चालू असलेला हा मातब्बर सामना आहे. इथे लाईन तपासली जाते. राकेश शिरबाळी कदाचित पंचांना जणू काही संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न ते करतात. त्यांना सांगत असताना की लाईन योग्य आहे, परंतु पंच पडताळणी करतात अगदी घारीच्या नजराने. महाराष्ट्रभर भ्रमण करणारे आमचे ऑफिशियल पंच आहेत आणि ते सांगत असताना ॲसेट वाईड बॉल. 2 चेंडू खराब इथे आलेत आणि या 2 चेंडूवरती धावा इथे अतिरिक्त येत असताना प्रतिस्पर्धी संघाला तमाम लाडके प्रेक्षक वर्ग या माचा आनंद घेत असताना, कारण या क्रीडा नगरीमध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा भरपूर सारे प्रेक्षक या स्पर्धेवरती प्रेम करत असतात. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि आता पंच सांगतात हाईट फॅक्टर कन्सिडर करते, मॅटर करते. जणू काय चेंडू थोडासा हाईट फॅक्टर होता, उंचीचा होता. महेंद्र धुळेची उत्साह आपल्याला पाहायला मिळाला. लाऊडमध्ये अपीलमध्ये किती प्रचंड उत्साह होता. आता विश्वास कुठेतरी कमी जाणवलाय. चेंडू डॉट आला. राकेश इरमाळीला तुम्ही पाहतायत. यावेळेस सोर पिच बॉल आणि त्याला देखील पाठवलंय सरळ वाडिश लॉंगॉनला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक दर्जेदार बिगिट. गेंद इस स्लॉट में उसे पार किया सीधा प्रमोद वारगड़े ने. पार्किंग प्लॉट में सीधा 6 रनों के लिए बिगिट, षटकार. तू पडल्यानंतर त्याचा मागचा पाय जणू काही टॉप गेअर टाकल्याप्रमाणे आणि फटका त्याच ताकदीच्या जोरावरती बाहेर जात असताना
39 धावा होत आहेत. 13च्या सरासरीने अद्यापपर्यंत करंट रन रेट तुम्हाला पाहायला मिळेल. कदाचित डोकेदुखी ठरेल ही प्रमोद वारगडेची बॅटिंग श्री शिव 11 संघासाठी. कारण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एका बाजूला संजय धुळेने किल्ला लढवला, परंतु त्याला साथ आता मिळते प्रमोद वारगडेची. काय अफलातून फटके होते प्रमोद वारगडेचा. एका फटक्यामध्ये आपण जर पाहिलं तर प्रचंड वजन गणेश शेठ पाहायला मिळालं आणि एकंदरीत त्याला धाबा मिळाला अर्धा डझन. 6 धाबा मिळतात आणि या 6 धाब्याने 39 वरती पोहोचलाय तो प्रज्ञेश 11. षटक क्रमांक 3 संपन्न झाले. 4थ्या षटकाला प्रारंभ होईल. महेंद्र धुळेने पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हाताळलं. अवघ्या 5 धाबांचा कोणी विचार देखील करू शकला नाही आणि शकणारही नाही, कारण मैदानाच्या आतमध्ये आता धाबांचा उच्चांक गाठत असताना पुढे सरकलाय तो प्रज्ञेश 11 संघ. येणारे 2 षटकं कसे असतील हे मात्र आपल्याला पाहायचंय आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये किती धावांवरती रोखेल टीम श्री शिव 11 तो प्रज्ञेश 11 संघाला हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज महेंद्र धुळे या अगोदरचं षटक त्याने बदलापूर कर्जत हायवे एंड करून टाकलं, तर आता यानंतरचं षटक संघाच्या वतीने 4थं हाताळत असताना दीपाली पार्क एंड कडून हे षटक तुम्हाला पाहायला मिळणार आहे. स्ट्रायकिंगला संजय धुळे, फिल्डिंगमध्ये चेंजेस थोडासा बदलाव आणत असताना, कारण आता मात्र धावा रोखायचे याच अनुषंगाने प्रयत्न केला जाईल. विश्वनाथ धुळेच्या वरती आक्रमण केलं, तिथे 18 धावा त्याने खर्च केला. राकेश शिरमाळीने एकंदरीत धावा खर्च केल्या 18 धावा. 16 धावा राकेश शिरमाळीने खर्च केला. विश्वनाथने 18, एकंदरीत 34, महेंद्र धुळेच्या 5 म्हणजे 39. पहिला चेंडू आपण पाहिला तर डॉट आला. आता महेंद्र धुळेला कमबॅक करायचंय, कंबर कसायची आहे. महेंद्रला माहिती हा सामना अतिशय महत्वाचा आहे आणि गुणतालिकेवरती आम्हाला देखील 2 सामने जिंकत पुढे राहायचंय याच अनुषंगाने प्रयत्न चालू आहे. ऑन साइडला आपण पाहतो ड्राईव्ह करत असताना बॉल चाललाय गोलीच्या वेगाने, जणू काय बंदुकीतून गोळी सुटावी तितक्या प्रचंड वेगाने बॉल चाललाय घरंगळत, जणू काय गवताच्या गालिचेला आग लावत. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. किशोर दात्यांचा पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. दुपारच्या सत्रामध्ये ज्यांनी जेवणाची व्यवस्था केली ते आमचे साई चायनीज कॉर्नरचे सर्वेसर्वा कृष्णा गोस्वामी यांचा देखील मनपूर्वक आभार. पाण्याची व्यवस्था या संपूर्ण स्पर्धेसाठी करण्यात आली ते आमचे संकेतजी केणे, त्यांचे मनपूर्वक आभार. या क्रीडांगणासाठी अफाट मेहनत, पाण्याची व्यवस्था, टँकरची व्यवस्था आमचे सन्मान्य गोपाल शेठ निर्माळी यांचं मनपूर्वक आभार. इंटरनेटची व्यवस्था करण्यात आली ते आमचे श्री गणेश ब्रॉडबँड सर्व्हिसचे हर्षद धुळे यांचं मनपूर्वक आभार आणि युट्यूबची व्यवस्था आमचे दुर्वासना धुळे यांचे मनपूर्वक आभार. या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं एक गाव एक मंडळ जनमान क्रीडा मंडळ जोवेली गाव ही स्पर्धा तुम्ही पाहतायत त्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेलं जोवेली प्रीमियर लीगचं सलगचं 3रं पर्व आणि या सर्व महेंद्र धुळेच्या विरोधात आलेला सलगचा 2रा चौकार. चार अशा धावा फलकावती अडवतात. अगदी आपण पाहिलं तर खेळाचं पहिलं सत्र चालू आहे. पूर्वार्ध तुम्ही पाहताय, पूर्वार्धामध्ये हवी तशी बॅटिंग होतीये प्रज्ञेश 11 संघाची. संजय धुळे मी तर म्हणेन आपण जेव्हा सातत्याने म्हणत असतो ना की सराव हा माणसाला परिपक्व बनवत असतो, इथे कोणत्या पद्धतीचा सराव नसताना संजय धुळे काय बॅटिंग करतायत. लाजवाब स्ट्रोक, हा देखील बॉल चाललाय जणू का हाताला ब्रश होऊन एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा देऊन जाईल. 4 हे पाहणं गरजेचं आहे. पंच पडताळणी करतील. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर गेला. आम्ही देखील या मॅचचा आनंद घेतोय. अगदी आमच्या समोर मिड विकेटला जिथे बूम बूम माठ्या ज्युनियर पंकज जाधव अर्थात समीर धुळे हे मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करतात. चेंडू हातातून निसटला आणि तिथे 4 धावा मिळतात. महेंद्र धुळेवरती आक्रमण होते. 51 धावा, 50 अप. काय धाव संख्या. फुल टॉस बॉल ड्राईव्ह करत असताना क्षेत्ररक्षक राकेश शिरमाळी हा देखील बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि अगदी आपण पाहतो लॉंग गॉनला एक टप्पा घेत जणू का राकेश शिरमाळी चेंडू अडवण्याचा प्रयत्न त्याने केला, परंतु सूर्याची किरण हे त्यांच्या डोळ्यावरती आली असावी आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वाजता त्याने आपला ड्रेस कोड कलेक्ट केला
आमचे गौरांग धुळे 55 धावा धाव फलकावरती आहेत. सर्व ग्रामस्थ मला तर असं वाटतं की समोरचा जो डगआउट आहे त्या दिशेने रवाना होतात. आवडीचा खेळ आहे प्रत्येकाच्या आणि सर्वांचं कौतुक देखील आपण करू. काकडवलचे आमचे नेवालीचे काही भाऊजी मलंगडचे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. खोलवर टप्प्याचा बॉल चेंडू गरंगळत राहिलाय आणि आता फुलर लेनचा बॉल टाकत असताना इथे एक सिंगल धाव मिळते. सिंगलच्या मदतीने अब तक 56 धावा फलकावती आहेत. 56 56 धावा फलकावती आहेत. आणखीन एक षटक बाकी आहे. जर 60 पेक्षा जास्त धावा जर बनवण्यात आल्या ना तर कदाचित डोई जड होऊ शकतं. ते श्रीशिव 11 या संघाला. श्रीशिव 11 संघाकडे देखील चांगले मातब्बर फलंदाज आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजावरती बेसुमार मार पडतोय. महेंद्र धुळेचं पहिले षटकाचा अपवाद वगळला ना तर महेंद्र धुळेचं दुसरं षटक, त्यानंतर विश्वनाथ धुळे आणि त्यानंतर राकेश शिरमाळे. प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण आक्रमण आणि आक्रमण करताना हे फलंदाज पाहायला मिळालेत. शेवटचं अंतिम स्लॉगरचं षटक आणि या स्लॉगरच्या षटकामध्ये आता गोलंदाज हार्दिक राणे अर्थातच ज्युनियर विनायक माळी यांना तुम्ही पाहतायत. एक कलाकार आहेत, मिमिक्री करणारे सुपरस्टार जोबेली पाड्याचा. तर हार्दिक राणे आता बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. फिल्डिंग मध्ये पुनश्च एकदा बदलाव चेंजेस करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 2 बलाढ्य संघ आहेत. दोन्ही संघाने एक सामना गमावलाय, एक सामना दोन्ही संघाने जिंकलाय, परंतु हा सामना दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे. संकेत किणे यांच्या ठिकाणी आगमन झालं असेल तर त्यांना विनंती आपण या. आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. शेवटचं अंतिम षटक बॉलिंग ट्रॅकवरती या गोलंदाज हार्दिक राणे. नेक्स्ट मॅच बोलाशेड बॉईज आणि जिमित रायझिंग स्टार या दोन्ही संघाचे कॅप्टन्सना विनंती आहे. व्हॉट अ शॉट. चेंडूची वाट पाहिली आणि जणू काही जसा रडार मध्ये चेंडू आला तेव्हा त्याला फेकून दिलं. जणू काय माइंड सेट फटका होता संजय धुळेचा आणि त्याने वाट पाहिली. वेट अँड वॉच क्रिकेट. बॉल सीमा पार ठोकलाय. बिग हिट षटका. आपण पाहतोय 62 धावा या धावा फलकावरती. 62 रन्स ऑन अ बोर्ड. काय मॅच आहे. इथे लाईन चांगली आहे. अप्रतिम बॉल, अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता षटक क्रमांक आपण पाहिलं तर 5वा चालू आहे. पंचांकडे अशाळभूत नजरेने प्रत्येक वेळा पाहिलं जाईल, कारण JPL आणि कोणती लीग असेल तेव्हा एकाच गावातील खेळाडू असेल तेव्हा सातत्याने दबाव टाकण्याचा प्रयत्न हा पंचांवर होत असतो, परंतु पंच हे आमचे न्यूट्रल असतात. कोणत्याही संघाच्या बाजूने ते नसतात, कोणत्याही खेळाडूच्या बाजूने नसतात आणि त्यांना त्यांचं काम करायचं असतं, कारण त्यांना देखील आपल्या नावाची चर्चा ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करायची असते. आपल्या नावाची चर्चा, आपल्या नावाची छाप ते सोडत असताना आमचे ऑफिशियल हॅट्स ऑफ तुमच्या कामगिरीला देखील. गोलंदाज हार्दिक राणे अर्थात ज्युनियर विनायक माळी. ओर द विकेट. इथे पाहिलं जाईल अगदी आउटसाइड द ऑफ स्टंप वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. ॲज इट इज वाईड बॉल. अंपायर सिग्नल. अतिरिक्त धाव इथे मिळते आणि अतिरिक्त धावेने संघाची टोटल आता पुढे सरकते. 60 पेक्षा जास्त धावा या धावफलकावरती लगावण्यात आल्यात. जर एका 2 मोठे फटके आले तर 70ची देखील धावसंख्या या ठिकाणी गाठली जाईल असा प्रयत्न प्रज्ञेश 11चा राहतोय मैदानाच्या आतमध्ये. बिग हिट करण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने पुनश्च एकदा आपण पाहतो. बॉल चाललाय भरपूर वेगाने. इथे मात्र नो चान्स. भरपूर मोठी गॅप होती आणि त्या गॅपला भेदून अगदी आपण पाहतोय स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. बॉल सीमा पार 4.
विनंती या मंचावरती हे देखील आमचे जुने जाणते समालोचक आहेत. त्यानंतर आमचे ज्ञानेश्वर धुळे आता डी डी आपले स्वागत आहे. आणखीन एक कलात्मक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय संजय धुळेचा आणि हा देखील बॉल चाललाय कदाचित बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या षटकांमध्ये आपण पाहिलं तर आता धावांचा उच्चांक गाठण्याचा प्रयत्न आहे जिमित रायझिंग स्टारचा 80 धावा 79 धावा त्याने बनवलेले आहेत तो उच्चांक आहे. परंतु आता या मॅचमध्ये जाऊन पोहोचलाय प्रज्ञेश 11 हा संघ एकंदरीत 71 वरती चेंडू शिल्लक असेल उर्वरित 2 जर या 2 चेंडूवरती मोठे फटके आले तर हा देखील रेकॉर्ड्स या ठिकाणी मोडीत काढला जाईल. शेवटचा चेंडू 2 चेंडू शिल्लक आहेत स्टील 2 टू गो. एकोणऐंशी धावा या अगोदर आपण पाहिलेले आहेत. 71 धावा आतापर्यंत झालेले आहेत. पहिलं षटक केवळ 6 धावांचं होतं महेंद्रचं 5 धावांचं होतं आणि तिथून मात्र काय धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न आहे टीम प्रज्ञेश 11चा. गोलंदाज सज्जा मिनाक माही लाईन चांगली आहे फटका देखील अप्रतिम आहे. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि इथे मिळतील धावा 4 हा देखील आलाय चौकार. फलंदाज संजय धुळेच्या बॅटमधून सीमा पार. संजय धुळेने जर या बॉलवरती षटकार लगावला तर पप्पू धुळे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. आमचे पप्पू भास्कर धुळे देखील मॅच आनंद घेत आहेत. त्यांचा संघ प्रदेश 11 तुम्ही पाहतायत त्यांचे चिरंजीव आणि फुल टॉस बॉल होता बॅटच्या अदलीकडे बॉल चालला ऑन साईडला शतकशा रोहित दरवेगाने एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी तर झाली आहे परंतु इथे पाहिलं जाईल की दुसरी धाव कंप्लीट तिसऱ्याचा प्रयत्न चालवला आहे आणि फलंदाजा ठिकाणी होईल बाद आणि या 2 धावेने संघाचा धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 77 वरती आणि 78 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवण्यात आलंय. ते टीम श्री शिव 11 या संघासमोर 30 बॉल 78 ची गरज. बोलाशेठ बॉईज लक्षात असू द्या. बोलाशेठ बॉईजच्या खेळाडूंना विनंती आहे कल्पेश धुळे आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर टॉससाठी या. जर कॅप्टन किंवा काही खेळाडू बोलाशेठ बॉईजचे इथे नसतील तर त्या खेळाडूंना यापुढील कधीच कोणत्या स्पर्धेमध्ये सहभाग दिला जाणार नाही आहे. ही अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. कल्पेश धुळेला देखील ही विनंती आहे. टॉससाठी आपण मॅच संपाच्या आत या ठिकाणी टॉससाठी आपण दाखल व्हायचे.
नमस्कार मित्रांनो, पुढे एकदा सर्व लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. आणि आपण जाऊया तुमच्या आमच्या आवडीच्या खेळामध्ये, जिथे स्पर्धा चालू आहे. जय हनुमान क्रीडा मंडळ जोबेली व ग्रामस्थ मंडळ जोबेली गाव आयोजित जोबेली प्रीमियर लीग 2024 मध्ये सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. SSK स्पोर्ट्स आमचे रोशन धुळे यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. त्यांच्या वतीनं नक्कीच रायझिंग स्टार खेळाडूसाठी स्पोर्ट्स शूज देण्यात येतील. आणि कॅच ऑफ द टुर्नामेंट कार्बन कमाल कॅच कोणता एखादा खेळाडू जर टिपेल तर त्याला देखील स्पोर्ट्स शूज देऊन SSK स्पोर्ट्सच्या वतीने सन्मानित करण्यात येईल, हे लक्षात असू द्या. जाऊया मॅचच्या दिशेने. आणि आता 78 धावांचं लक्ष आणि 78 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. स्ट्राईक एंडला महेंद्र धुळे आणि नॉन स्ट्राईक एंडला विश्वनाथ धुळे. प्रमोद वारगडे बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहे. गेम ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल ऑन साईडला आपण पाहतोय. पहिलाच बॉलवरती ड्राईव्ह करत असताना बॉल चालला अलॉंग द कार्पेट. बॉल सीमा पार मिड विकेटला. संघर्षाचा संघर्षमय चौका. तर प्रमोद वारगडेच्या विरोधात पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. सुरुवात महेंद्र धुळेला चांगली करायची आहे, कारण त्याच्या षटकामध्ये केवळ 5 धावांचं षटक आपण पहिलं पॉवर प्लेचं पाहिलं. परंतु त्यानंतर काय आक्रमण केलं प्रत्येक गोलंदाजांवरती प्रज्ञेश 11च्या या खेळाडूंनी. पुन्हा एकदा सॉफ्ट हँड ऑनसाइडला आपण पाहतो. चेंडू वळवलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे आणि शेरू अर्थात सुशांत इरमाली त्या ठिकाणी येतात. एकच धाव वड थ्रो. काय कमबॅक आहे. पहिल्या बॉलवरती चौकाराला, त्यानंतर महेंद्र धुळेला फटका खेळण्यासाठी भाग पाडलं. अगदी सॉफ्ट हँडने बॉटम हँडचा वापर करत असताना आपण पाहिलं तर कुठंतरी एक सिंगल धाव एकवटण्यात आली आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 5 वरती पोहोचली आहे. 78 धावांचं एक भलं मोठं टार्गेट सेट करण्यात आलंय. स्कूप करण्याचा प्रयत्न होता, दिशा द्यायची होती विश्वनाथ धुळेला. चेंडू पडल्यानंतर संपर्क झाला नाहीये आणि पंचांकडे आशाळभूत नजरेने पंचांकडे वाईटची अपील करण्यात आली आहे. परंतु इथे आपण पाहिलं तर पंच तटस्थ आहेत. आणखीन एक डॉट बॉल ची सांगता होत असताना प्रमोद वारगडेला तुम्ही पाहताय रफ्तार का सौदागर वेगाने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न विश्वनाथचा होता. परंतु यावेळेस आपण पाहतो ड्राईव्ह करत असताना आणखीन एक बॉल चाललाय. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, ज्या पद्धतीने आपण म्हणतो ना गणेश शेठ मुंबईचं मरीन ड्राईव्ह आणि विराट कोहलीचं कव्हर ड्राईव्ह, त्या पद्धतीने विश्वनाथ धुळेचा हा कव्हर ड्राईव्ह धावा देऊन जाईल 4. चार धावा इथे मिळतात विश्वनाथ धुळेला. पुढे एकदा आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर अगदी राईज झालाय. टप्पा पडल्यानंतर आपण पाहतो 1 फॉर दी कॉल असं देण्यात आलाय. यानंतर आपण जर पाहिलं तर कदाचित असा चेंडू आढळला तर मात्र तिथे पंच दंडित करतील, ही पूर्व सूचना आहे. अगदी आपण पाहतोय मिडॉनला आमचे ललित रमेश धुळे यांना तुम्ही पाहू शकाल, ज्युनियर खेळाडू आहेत. त्याने थ्रो कलेक्ट केला अष्टरक्षकाचा. किती लक्ष बारीक जोबेलीचे भविष्य. यावेळेस डाईव्ह करत असताना बॉल गॅप मधून काढण्याचा प्रयत्न होता. चांगली फिल्डिंग झाली आहे. डायरेक्ट हिट देखील करण्यात आला आणि तिथे मिळते सिंगल धाव. कदाचित महेंद्र धुळेसाठी हा ट्रॅप रचण्यात आलाय. आणि जर महेंद्र धुळेची विकेट किती महत्वाची आहे हे प्रत्येक खेळाडूला ठाऊक आहे. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर त्याच्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला. रायझिंग स्टार जिमीत 11 या संघाला विनंती करून आपण आपला संघटना या ठिकाणी उपस्थित असेल तर आपण या. आणि आशा बोलाशेट बॉईज या संघाला विनंती आहे. नक्कीच उद्या आशा आधार फाउंडेशन, त्यानंतर गौरांश 11, अजितदादा स्मृती, रिया 11 हे 4 संघ तुम्हाला पाहायला मिळतील. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं संपन्न झालं. पहिल्या षटकामध्ये धावा फलकावरती 10 धावा. एक चांगला लकी फिगर. क्रिकेटची देवता सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी नंबर. म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये 2च गोष्टींचा सन्मान होतो, एक यॉर्कर चेंडू आणि एक क्रिकेटची देवता सचिन रमेश तेंडुलकर. या 2 गोष्टींचा सन्मान करणं फार गरजेचं आहे क्रिकेटमध्ये.
षटक क्रमांक आपण पाहतो 2 ला सुरुवात होती. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज झालाय हेमंत जोबेली पाडा. या टीम मध्ये आपण सातत्याने या खेळाडूला पाहत असतो आणि आज नक्कीच आपण पाहतो आपल्या गावाच्या वतीनं लीग फॉर्मॅटमध्ये कॅप्टन राहुल या ठिकाणी उपस्थित आहेत. आज छाग आहे भाई राहुल का बॅटिंग बॉलिंग सलग 2 विजय आणि आता तिसऱ्या विजयाच्या शोधामध्ये असेल राहुलचा संघ जिमीत रायझिंग स्टार जो आमचा चेतनदादा धुळे बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. झेल घेण्याचा प्रयत्न सोपा झेल त्या ठिकाणी टिपण्यात आलाय. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागत असताना श्री शिव 11 संघाला फलंदाज विश्वनाथ धुळे. बॅक टू द पॅव्हिलियन. जोबेली गाव खरवई आणि माणिक्युली आणि जोबेली पाडा या परिसरातील कोणी प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित असाल तर आपली जागा ही आमच्या मनामध्ये आणि आमच्या अतिथी कक्षामध्ये. सर्वांचं स्वागत आहे. मोस्ट वेलकम. षटक क्रमांक पहिलं संपल्यानंतर विश्वनाथ धुळे षटक क्रमांक 2 मध्ये पहिल्याच बॉलवरती जाळ्यात अडकलाय. इथे लाईन चांगली आहे. संभ्रमात टाकणारा बॉल आणि यावेळेस आपण पाहतोय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता महेंद्र धुळेसाठी जो सातत्याने ट्रॅप रचला गेला. अगदी आपण पाहतोय प्रज्ञेश 11 संघाला महेंद्र धुळेची विकेट हवी आहे. तोच प्रयत्न मैदानाच्या मध्ये करत असताना संजय धुळे आणि त्याचे सर्व तमाम हे शिलेदार आपण पाहतो. प्रमोद वारगडे मैदानाच्या आतमध्ये आज कॅप्टनची भूमिका त्याच्या खांद्यावरती आज आयकॉन म्हणून त्याची निवड करण्यात आलेली आहे. सलग तिसऱ्या वर्षामध्ये आयकॉन तुम्ही पाहतायत. करण धुळे, महेंद्र धुळे, रोशन धुळे, अजय धुळे, त्यानंतर विवेक गायकवाड, प्रमोद वारगडे, राहुल यांना तुम्ही पाहतायत. स्ट्रायकिंगला महेंद्र. आखूड टप्प्याचा बॉल ऑन साइडला पाठवला आणि ते बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. पाहावं लागेल बॉल सीमा पार. हा येतोय महेंद्र धुळेच्या बॅटमधून षटकार. वाटलं होतं की महेंद्रला हे सुशांत सारखा खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये अगदी डाऊन द बॉल येत असताना कदाचित हा झेल टिपला जाईल. कारण महेंद्र धुळेला माहिती आहे त्याच्या नेतृत्वाखाली सुशांत हिरमाळीने देखील अनेक कारनामे केलेले आहेत. मग ठाणे, रायगड दोन्ही जिल्ह्यामध्ये हा देखील खेळाडू आज फिल्डर म्हणून नुकताच तुम्हाला मागच्या आठवड्यामध्ये त्याला सायकल देऊन सन्मानित करण्यात आलंय. बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड त्याने पटकावलेला आहे. तोच सुशांत जणू काय त्याच्या डोळ्यावरती सूर्याची किरण आली आणि तो बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. 6 धावा इथे मिळाला त्या महेंद्र धुळेला. परंतु आता संभ्रमात टाकणारा एक तेरी और एक मेरी अशी गोलंदाजी होती है. म्हटलं जातं ना मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है लेकिन हम कोशिश भी ना करें ये साफ गलत बात है. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फटका तर फसलाय. स्वतः गोलंदाज कॉटन बॉल करण्याची संधी होती परंतु इथे महेंद्र धुळे बाल बचावले गेले. असं वाटत होतं गोलंदाजाला की ललित धुळे चेंडू खाली येत आहेत परंतु ललित धुळेने हा झेल टिपला असता. काय म्हणाल आमचे ऑफिशियल जे नक्कीच आमचे अंपायर्स आहेत आज पंचांना रिलीफ देण्यात आलेला आमचे अशोक धुळे. या अगोदरचा चौकार होता पंच दर्शवतात 2 धावा आपण कमी करू. 4 होता 4. ओके. षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपन्न होतात आणि चेंडू बघा चेक करा स्कोरर. भारत धुळे आम्हाला माहिती करतात. एक चेंडू आहे बाकी. एक चेंडू बाकी आहे. आर्यन धुळे या आपण आर्यन. जय श्रीराम. धावा फलकावती येत 15 धावा.
15 धावा अद्यापपर्यंत धाव फलकावती आहेत. 78 ची गरज आहे. सतरा धावा आहेत. माफ करा, आमचे ऑफिशियल स्कोरर भारत थोडंसं करेक्शन करत असताना 17 धावा आहेत. 61 धावांची अजूनही गरज आहे 19 बॉलमध्ये. यावेळेस आपण पाहतोय कट केल्या बागफूट लावून बॉल चालला गॅप मधून घर अंगळत डीप मध्ये थर्ड मॅनला बीट करत बॉल चाललाय सीमा पार आणि ते धावा देऊन जाईल शेवटच्या अंतिम बॉलवरती 4. टीम श्रीशिव 11 या संघाला आणि या चौकाराने पुन्हा एकदा कमबॅक करत असताना टीम श्रीशिव 11 संघाला मिळतील धावा 4. भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा. 22 तारखेला जे अयोध्येमध्ये श्रीरामाचं मंदिराचा लोकार्पण सोहळा करण्यात आला. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर ते पूजन करण्यात आलं. राम लल्लाची मूर्ती त्या ठिकाणी स्थापन करण्यात आली. तमाम भारतीयांचं स्वप्न पूर्ण झालं. 250 कोटी भारतीयांनी ते स्वप्न पूर्ण केलं आणि ही अभिमानाची गोष्टी आहे नक्कीच तुम्हा भारतीयांसाठी. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 2चा खेळ संपन्न झाला. 21 धावा धावफलकामध्ये येणारे 18 बॉल आता 57 धावा संख्येची गरज आहे. 18 बॉल 57 ची गरज. स्ट्रायकिंगला प्रमोद स्ट्रायकर गोलंदाज, स्ट्रायकिंगला महेंद्र धुळे, नॉन स्ट्रायकिंगला बुम बुम माठ्या समीर धुळेला पाहतोय. पहिलाच बॉल महेंद्र धुळे वेगाने प्रत्युत्तर देत असताना बॉल चालला पाठीमागे पडल्यानंतर मात्र चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे. महेंद्र धुळेच्या बाडमधून येतोय चौकार आणि इथून मात्र आता सांगत असताना महेंद्र धुळे आ देखिए जरा किसमें कितना है दम, अरे जम के रखना कदम मेरे साथिया. चौकार. अगदी आपण पाहिलं तर आता प्रत्येक बॉल गणिक इक्वेशन तुम्हाला वेगळं पाहायला मिळेल. मैदानाच्या मध्ये जणू काय आता वाऱ्याचा वोग प्रचंड वाढतोय आणि त्या दिशेने महेंद्र धुळेला देखील फलंदाजी करायची. ऑन साईडला आपण पाहतोय चेंडू चाललाय सरळ रेषेमध्ये, तोपर्यंत एक सिंगल धाव, एक धाव इथे मिळते. प्रमोद वारगडेला माहिती आहे. अगदी आपण पाहतो मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवायचा महेंद्र धुळेमध्ये क्षमता आहे. कधी सामन्याला तो टर्न करू शकतो, त्याला साथ मिळाली जर समीर धुळेची ना तर मात्र या 57 धावा देखील इथून मात्र पेलवल्या जातील. एक रेकॉर्ड आम्हाला आठवतो आजही समीर धुळेचा, जो नांदिवलीच्या मैदानावरती त्याने केला होता. 4 चेंडूमध्ये 16 धावांची गरज असताना तो सामना जयनमा चोबेली संघाला जिंकून देणारा खेळाडू आता बोम बोम माठ्या, तिथून मात्र त्याला माठ्या हे नाव हे सर्वांच्या प्रचलित आलं आणि मैदानाच्या आतमध्ये त्याच ताकदीने त्याला आता उभं राहायचंय या सामन्याच्या विरोधात. प्रदेश 11 हा संघ ज्याने मात्र 77 धावा खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बनवल्या आणि 78 धावांचं एक भलं मोठं डोंगर उभं केलंय त्याला पेलवत असताना यावेळेस चांगला फटका आहे. ऑन साईडला लॉंगॉनला क्षेत्ररक्षक सज्ज, तिथे निरंकार धुळे मिळते एक सिंगल धाव. एक सिंगल धावेने काही फरक पडणार नाही आहे तो प्रज्ञेश 11 या संघाला. संदेश मसनेला तुम्ही पाहू शकाल टीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षण करतोय. चांगली विवर रचना. अगदी आपण पाहिलं तर शॉर्ट थर्ड मॅनला मच्छिंदर धुळे, आज अष्टरक्षक म्हणून संजय धुळेला पाहतात. त्या बाजूला फाईन लेग मध्ये शॉर्ट फाईन लेग मध्ये दीपेश धुळे. स्विच हिट फटका चांगला आहे. याच फटकासाठी महेंद्र धुळे चालला जातोय, परंतु इथे धावा 2 मिळतील. कदाचित महेंद्र धुळेला अगदी आपण पाहतो सातत्याने दुधारी शस्त्र चालवण्याचा प्रयत्न होता आणि आता महेंद्र धुळे इथे मात्र तोच प्रयत्न करत असताना. चला एक खेळाडू तर म्हणेन प्रत्येकाला विनंती आहे स्वतःच्या जबाबदारीवरती आपण आपला खेळ करा, कारण या अगोदर आमचा भोलाशेठ बॉईजचा सोन्या हा देखील स्कीड झाला होता. सोन्या म्हटलं तर 50-50 या गौरांग
चला गौरांग आतमध्ये येतात सबस्टिट्यूट. अच्युत धुळे जे इंजर्ड होतात बघा, गेअर टाकता येतो का बघा, चेक करा, नाहीतर आपला करिअर येतो. लक्षात असू द्या. सेकंडला महेंद्र धुळे. कदाचित संदेश मसनेला डीप बॅकवर्ड पॉईंटमध्ये डीपमध्ये का ठेवण्यात आला आहे, तर त्यांना माहिती आहे की महेंद्र धुळे कदाचित स्विच हिट खेळेल. याच अनुषंगाने ती व्हीव रचना तुम्हाला फिल्डिंगची पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज, राऊंड विकेट. बिग हिट करण्याचा प्रयत्न ऑन साईडला आपण पाहतोय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतात आणि शेवटच्या क्षणाला चेंडू अगदी आपण पाहिलं तर जमिनीवरती लँड होतोय निर्जल स्तरावरती ग्राउंडच्या आतमध्ये आणि ते 2 धावा मिळतील. दुहेरी धावेने काही फरक पडत नाहीये. या 2 धावा ऍड होतात. भारत आम्हाला सांगतात की जाऊन पोहोचलाय संघ तो श्रीशिव 11 32 वरती. 78चं लक्ष असताना 32 वरती पोहोचलाय. अजूनही नौका बुडालेली आहे ती श्रीशिव 11 या संघाची, परंतु त्या नौकेला किनारी लावणार कोण हा देखील मोठा प्रश्न आहे. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. वड कॅच अगदी जमिनी लगत सेल टिपलाय. या अगोदर महेंद्र धुळेला याच खेळाडूने जीवनदान दिलं होतं, परंतु आता या एंडने महेंद्र धुळेला फटका खेळण्यासाठी भाग पाडलं प्रमोद वारगडेने आणि तिथे सुशांत हिरमालेने टिपलेला एक अनोखा सेल. फलंदाज होईल बाद. या मॅचची गोल्डन विकेट. माही बॅक टू द पॅव्हिलियन. धुळे या ठिकाणी बाद होतोय. यानंतरची मॅच बोला शेट बॉईज वर्सेस जिमित रायझिंग स्टार या 2 संघांमध्ये असणार आहे. एका बाजूला 2 सलग जिंकणारा संघ असेल तर एका बाजूला 2 सलग पराभूत होणारा संघ असेल तो बोला शेट बॉईज. तर या 2 संघांदरम्यान मॅच होईल. त्याच्यावरती भरपूर काही गुणतालिकेवरती तुम्हाला डिफेंड असणारा पाहायला मिळेल, कारण जर जिमित रायझिंग स्टार या संघाने सलग 3रा सामना जिंकला तर मात्र तो अव्वल करेल, टॉप करेल या गुणतालिकेवरती. तो संघ अव्वल स्थानावरती असेल आणि त्याच्या खालोखाल सलग 2 सामने जिंकणारा हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. तो संघ कोणता असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि ते फलंदाज होईल बाद. क्लीन LBW प्लम पकडले खात्रीशीर. SEDचा OUT फलंदाज बाद. यांना विनंती आपण या, आपले स्वागत आहे. विनायक माली येतात. संदेश मसनेने हे भाकीत केलं होतं की समीर धुळेची विकेट मीच मिळवणार आणि कदाचित LBWच्या स्वरूपात त्याला मात्र माघारी पाठवण्यात आलंय. दुर्दैवाची गोष्ट आहे. मी तर म्हणेन आता श्रीशिव 11 संघासाठी हे आव्हान डोईजड झालंय. गोलंदाज संदेश. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. प्रमोद वारगडे चेंडूला कलेक्ट करतील तोपर्यंत बॉल चाललाय सीमा पार. जणू काय पायामध्ये चेंडू अडकला, पायामध्ये पाय अडकला आणि चेंडूने हुलकावणी दिली आहे ती प्रमोद वारगडेला. लॉंग ऑन आलेला हा पहिला चौकार. कदाचित मी तर म्हणेन पूर्णपणे बॅकफूट वरती ढकलण्यात आलाय तो महेंद्र धुळेला. यावेळेस ऑन साइडला आपण पाहतोय कदाचित ज्या संघांची चर्चा जास्त होत नाही ना ते संघ बाजी मारत असतात. हे क्रिकेटचं तंत्र आहे आणि ज्या संघाची जास्त चर्चा असते ना त्या संघाला कुठेतरी पराभवाला देखील सामोरे जावं लागतं. त्याचं उदाहरण आहे ज्वलंत. आणि आज खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर मी तर म्हणेन प्रज्ञेश 11 या संघाची कुठेही चर्चा नव्हती.
प्रमोद वारगडे त्यांचा स्क्वॉड होता. संदेश मस्ते त्या संघामध्ये आहेत. त्यानंतर सुशांत इरमाली सारखा एक जबरदस्त खेळाडू ॲज अ फिल्डर म्हणून त्याला जन्मा जोबेली संघामध्ये स्थान देण्यात आलं. अगदी आपण पाहिलं तर गेली कित्येक वर्ष तो देखील ॲज अ फिल्डर म्हणून जोबेली संघामध्ये कार्यरत आहे. असा एक खेळाडू निवडला जाईल. नक्कीच आपण पाहतो JPLचं हेच उद्दिष्ट आहे की एखादा खेळाडू बॅट्समन असेल, बॉलर असेल किंवा फिल्डर असेल, असे 3 खेळाडू आम्ही निवडणार आहोत की जेणेकरून त्यांना देखील मोठमोठ्या संघांमध्ये खेळण्यासाठी त्यांना संधी मिळेल. हा उद्देश हा जोबेली प्रीमियर लीगचा राहील. लक्षात असू दे, आपला चांगला 100% परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न प्रत्येक खेळाडूने या ठिकाणी करायचा आहे. सामना जणू काही आता उघड झाला तो टीम श्रीशेव 11 संघासाठी. षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय आणि संदेश मस्तेचे षटक आपण जर पाहिलं तर अत्यंत चांगलं राहिलं. याही षटकामध्ये आपण पाहिलं तर केवळ फक्त आणि फक्त 8 धावा त्याने खर्च केला. आता येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 6 चेंडू शिल्लक आहेत आणि आता 6 बॉल 37 धावसंख्येची गरज आहे. महेंद्र धुळे जर मैदानावरती असताना, काही खेळाडूंचं म्हणणं असं आहे, महेंद्र धुळे जर मैदानावरती असताना तर फक्त 12 मध्ये 6 त्याला क्लिअर करायचे होतं. परंतु म्हटलं जातं ना की ट्रिक इज बेटर दॅन स्ट्रेंथ, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते. आणि आता इथे ताकदीचा वापर न करता डोक्याने खेळ केला तो प्रज्ञेश 11 या संघाने. या अविनाश धुळे, तुकाराम महाराज, कुंजे फलंदाज या ठिकाणी होतो बाद. टॉससाठी या अविनाश. बोला शेट बॉईज. असू दे, काही हरकत नाही आहे. 4 असतील तर तुमच्या 4ही खेळाडूंची नावं आम्ही घेऊ आणि उर्वरित बाकी खेळाडूंना जो काही सर्टिफिकेट असेल तो आम्ही नंतर देऊ संध्याकाळी. सोन्या येतात, सोन्या 50-50 या टॉससाठी. धन्यवाद. आणि आता या नंतरचा सामना हा केवळ 3 षटकांचा होईल. शेवटचं षटक चालू आहे आणि औपचारिकता आपण पाहतो. अजय भोईर मैदानाच्या आतमध्ये. चला सचिन, सचिन या आपण. टॉस